सकाळी 6चा गजर होतो आणि डोळे उघडायच्या आधीच मनात यादी सुरू होते कामांची, की आज आपल्याला काय काय करायचे आहे. सर्वात आधी तर मुलांचे डब्बे, नवऱ्याचा नाश्ता, त्याच्यानंतर त्यात कोणी पाहुणे येणार असतील तर त्यांच्यासाठी भाजी काय लागेल, काय आणायला लागेल, दूध घरी आहे का, संपलं तर नाही आहे. हे अनेक असंख्य प्रश्न आपल्याला अंथरुणातच पडतात आणि ज्या प्रश्नांची यादी जी आपल्या मनात चालू होते ना, त्यातच मन दमलेलं असतं. मग उठून आपण स्वयंपाकघरात जाऊन आधी तर आपल्याला किचन काउंटर साफ करून घ्यावा लागतो. घडीकडे नजर जाते तर 7 वाजलेले असतात आणि मग सुरू होतो आपला सगळा धावपळीचा दिवस. स्वयंपाकघर, घर आवरणे, मुलांचे आवरणे, मुलं शाळेत गेली की परत घर आवरणे, कोणाचा फोन, त्याच्यानंतर संध्याकाळचा चहा, नाश्ता, रात्रीचं जेवण, हे सगळं करून जेव्हा झोपायला जातो तेव्हा शरीर खूप दमलेलं असतं, पण मन मात्र अजून बोलत असतं की अरे आज हे राहिलं करायचं, ते राहिलं करायचं. आणि सगळ्यात आपल्याला गोष्ट जी हर्ट होते ना, ती म्हणजे ही आहे की इतकं आपण करूनही जर आपल्याला कोणी विचारत नाही की तू कशी आहेस, तू काही खाल्लेस का, तुझा आजचा दिवस कसा गेला, असं कोण विचारत नाही. आणि हा माझाच नाही तर खूप जणींना असं वाटत असेल, बरोबर ना? आपण गृहिणी असलो की आपल्याला दिवसभर खूप काम असतात. कधीकधी असं वाटतं की अरे आपल्याला 24 तास पण पुरत नाहीत, ते पण आपल्याला कमी पडतात. पण जर आपण काही छोट्या मोठ्या ज्या आपल्या सवयी आहेत आणि जर स्मार्ट ट्रिक्स वापरल्या तर कमी वेळात जास्त काम पूर्ण होऊ शकतं. आज मी माझे काही स्मार्ट गृहिणी सिक्रेट्स आणि जे काही टिप्स आणि जे ट्रिक्स आहेत ते मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे. चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. पहिलं सिक्रेट आहे रात्रीची तयारी. माझा हा पहिला नियम आहे की रात्रीच आपण पुढच्या दिवसाची सुरुवात करायला हवी. सकाळी आपल्याला जे काय करायचं आहे, नाश्ता, जेवण, त्याची आधीच तयारी करून ठेवणे, भाज्या धुवून ठेवणे, मुलांचे कपडे आणि त्यांच्या ज्या काही शाळेच्या वस्तू आहेत ते आधीच तयार ठेवणे. यामुळे काय होतं तर सकाळची ना जास्त घाई गडबड होत नाही, खूप वेळ वाचतो आपला ह्यामध्ये. सिक्रेट दुसरं, मनामध्ये ना टू डू लिस्ट बनवणे. म्हणजे मी मनामध्ये ऑलरेडी मी लिस्ट बनवून ठेवते. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही मोबाईलवर सुद्धा बनवू शकता. म्हणजे उदाहरणार्थ म्हणजे मला आज नाश्ता काय बनवायचा आहे, मला आज कपडे धुवायचे आहेत, आज घराचा कुठला कोपरा मला आज साफ करायचा आहे, आणि आज मला व्लॉग शूट करायचा आहे, व्हिडिओ शूट करायचा आहे, कुठल्या टॉपिकवरती व्हिडिओ शूट करायचा आहे, हे मी आधीच मनामध्ये सगळी लिस्ट बनवून ठेवते. कामांची जर लिस्ट असेल ना तर आपण काहीच विसरत नाही काम, आणि कामं पटकन पूर्ण होतात. तिसरं सिक्रेट आहे आपलं एका वेळी अनेक कामं. स्वयंपाक करत असताना आता गॅस आपण कुकरला लावली आहे तर त्यावेळेत भाजी चिरून घेते, वॉशिंग मशीनला कपडे लावले असतील तर त्यावेळेत मी पीठ मळून घेते, या नाहीतर घर आवरते या झाडू मारते. अशा प्रकारे आपण जर कामं केलीत ना तर कामं खूप लवकर होतात. चौथं सिक्रेट आहे प्रत्येक वस्तूची ठरलेली जागा. घरात प्रत्येक वस्तूची ना एक ठरलेली जागा असली पाहिजे. म्हणजे आपण फॉर एक्झाम्पल म्हणजे मी देते तुम्हाला की आपण काही करत असलो की आपण हा डब्बा काढला की हा डब्बा आपण इथेच कुठेतरी दुसरीकडे ठेवून देतो. उदाहरणार्थ नाहीतर आपण ह्या डब्याचं झाकण दुसऱ्या डब्याला लावतो. ही अशी खूप घाई गडबड होते. सो एक जागा फिक्स करा. प्रत्येक वस्तूची आपण जागा फिक्स करायला पाहिजे की ही वस्तू आपल्याला इथेच ठेवायची आहे. हा चमचा आपला मसाल्याचा आहे, हा त्याच्यातच गेला पाहिजे. नाहीतर मग अदलाबदल झाली ना की खूप घाई गडबड होते आणि चुकून आपण काहीतरी गोंधळ होऊन बसतो. मग जर आपण वस्तू त्याच ठराविक जागेवर ठेवली, म्हणजे चावी, जसं रिमोट झालं, रिमोट तर इथे तिथे पडतच असतो आणि मुलं असली ना की कुठे ना कुठे जात असतो. सो मुलांना मी स्ट्रिक्टली सांगायचं की ही वस्तू इथेच ठेवली पाहिजे, चावी, रिमोट आणि काही वस्तू असतील आपल्या इम्पॉर्टंट गोष्टी, म्हणजे आपल्याला हे शोधण्यामध्ये वेळ जात नाही, आपला वेळ वाचतो त्याच्यात. तर 5वं सिक्रेट आहे की रोज थोडी साफसफाई. म्हणजे आपल्याला ना रोज थोडीशी साफसफाई प्रत्येक कोपऱ्याची केली पाहिजे. म्हणजे आज सोमवारी आपल्याला किचन आवरायचं आहे, मंगळवारी आपल्याला कपाट आवरायचं आहे, असं बुधवारी आपल्याला बाहेरचं आवरायचं आहे, या गार्डनिंग करायची असेल तर तीसुद्धा.
प्रत्येक दिवस असा ठरवला पाहिजे की आज आपल्याला ह्या वेळेला हे काम करायचं आहे, बाथरूम साफ करायचं आहे, हे असं प्रत्येक म्हणजे दिवशी ठरवलं पाहिजे की आपल्याला ह्या वारी हे काम करायचं आहे. त्याच्याने काय होईल की कामाचा ताण जास्त येणार नाही, एकाच वेळी जास्त लोड येणार नाही. आणि घर मोठं असलं ना की खूप कामाचा लोड येतो. मी माझ्या एक्सपिरियन्सनुसार सांगते तुम्हाला. म्हणून रोज थोडी साफसफाई करणं. 6वं सिक्रेट आहे मोबाईलचा योग्य वापर. म्हणजे आपण जेव्हा रील्स बघायला घेतले, जर शॉर्ट्स बघायला घेतले ना, तर आपला वेळ कधी निघून जातो ना आपल्याला समजत पण नाही. म्हणून मी ठरवलेलं असतं की मला मोबाईल हा एवढाच वेळ बघायचा आहे, कारण मला इथं लागतो, मला माहिती आहे, कारण मी व्लॉग्स शूट करते. सो मला आज व्हिडिओ काढायचा आहे, सो त्यानुसार मी मोबाईलचा वापर करते. मी जास्त रील्स अँड शॉर्ट्स बघत बसत नाही, कारण मी माझ्यासाठी वेळ ठरवून ठेवते की मला ह्या वेळेला मला मॉर्निंग रुटीन दाखवायचं आहे, या मला इव्हनिंग रुटीन दाखवायचं आहे, या मला काहीतरी दुसऱ्या टॉपिकवर आज व्हिडिओ बनवायचा आहे, तर मला आज हा एवढा वेळ मला व्लॉग करायचा आहे. सो मी जास्त मोबाईलवर यूज करत नाही, करते, बट मोबाईल मी माझ्या कामासाठी यूज करते. 7वं सिक्रेट आहे सर्वात इम्पॉर्टंट, की स्वतःसाठी वेळ काढा. सगळ्यांची काळजी घेताना आपण नेहमी स्वतःला विसरतो, पण स्वतःचीसुद्धा काळजी घ्या. दररोजची 10 ते 15 मिनटं आपण स्वतःसाठी काढा. निवांतपणे चहा घ्या, नामस्मरण करा किंवा चालायला जा, नाहीतर आपला कुठला तरी आपल्या ज्या आवडीचं काम आहे ते करा. जेव्हा आपलं मन शांत असतं ना, तेव्हा आपले कामं पण पटापट होतात. तर हे होते माझे स्मार्ट गृहिणीचे सिक्रेट्स. तुम्ही यापैकी कोणती ट्रिक वापरता हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा. जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि छान छान कमेंट्ससुद्धा करा. पण हो, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का. पुन्हा आपण भेटूया एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या आणि थँक्यू फॉर वॉचिंग. आणि हो, तुम्हाला जर असेच व्हिडिओ बघायला जर आवडत असतील तर मला नक्की कमेंट करून सांगा.